आणि याच्यातल्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या मागे पांडुरंगाचा वरद हात आहे की त्यांनी बुद्धी दिली. अगदी म्हाताऱ्या सुद्धा आहेत, हातपाय असे काडी झालेत, पण वारी चुकवायची नाही त्यांना. आपण बघतो घरी चालता येत नाही, कंबर दुखते, पाय दुखते, पण वारी चुकवायची नाही म्हणून येत आहेत. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे. नाही, माझी वारी चुकवायची नाहीये मला. आमची पण खूप इच्छा असते, पण आम्हाला मी तर अगदी माझा एक्सपिरियन्स सांगते. मला 4ची गाडी होती, 2 वाजले तरी ऑफिस मधून बॉस सोडत नाही. ठरवलं सोडला जॉब तरी चालेल, सोडून देईन. रडकुंडीला आली मी 1:15ला, सर मला जायचंय, माझी वारी आहे. सरांनी सुट्टी सँक्शन केलेली, माझा अनुभव सांगते. पांडुरंगाची विनवणी केली, देवा आता तूच बघ, सरांना काहीतरी बुद्धी दे, तू त्यांच्या डोक्यात प्रकाश घाल. 2:20ला परत गेली सरांकडे. सरांना म्हटलं सर जाऊ द्या, ओरडायला लागले मला, तू ये माझ्याकडे, तुला देतो का बघ गणपतीला सुट्टी विसर्जनाला. म्हटलं सर चालेल, नका देऊ, मला आता सोडा. आणि पाठवला. हा माझा अनुभव की सुट्टी मला मिळत नव्हती, रिझर्वेशन असताना सुद्धा. आधी 15 दिवस काही कारणास्तव मी घरी होती, माझी सँक्शन झालेली सुट्टी कॅन्सल. दुसरी गोष्ट, स्टेटसला आपण ठेवतो ना व्हिडिओ, सगळे बोलतात अरे वा किती छान आहे, किती मस्त, किती मज्जा करता तुम्ही. पण ते मज्जा स्टेटसला बघणं, ते फोटो व्हिडिओ बघणं आणि ऍक्च्युअल मध्ये वारी करणं, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हे आपण प्रत्येक जण अनुभवतो, बरोबर ना. आपण प्रत्येक पायागणिक आपला जो पाऊल पडतो आणि आपल्या मुखाने नामस्मरण होतं, असं एक जण तरी आहे का की जो मुखाने नामस्मरण करतो आणि त्याचे पाय दुखतात? नाही, अजिबात नाही. पण तुम्ही नामस्मरण करू नका आणि निस्ते चाला, बघा पायाला लगेच ठणके मारतात. हा अनुभव कालचा आजचा. तुम्ही जितकं नामस्मरण करत करत तुम्ही पायी चालता ना, तुमचे पाय दुखत सुद्धा नाही. हा माझा अनुभव, हा सगळ्यांचा अनुभव असेल मला वाटतं, बरोबर. मुखाने नामस्मरण करत गेलो, अजिबात पाय दुखत नाही. हा सगळ्यांचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट, वारीमध्ये जे अनुभव येतात ना, ते कुठल्याच परीक्षेत, कुठल्याच मोठ्या मोठ्या परिषदेमध्ये म्हणा किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या, करोडपती, मोठे मोठे फायनान्सर, तिथे हे एक्सपिरियन्स मिळणार नाही. वेगवेगळे एक्सपिरियन्स आपल्याला मिळतात, शारीरिक, मानसिक. काल तंबू ठोकलेले, जमीन होती का हो? नाही, दगडावर. सगळ्यांकडेच वळकुंड्या नव्हत्या. जे 18-20 दिवसाची वारी करतात त्यांच्याकडे वळकुंडी, माझ्याकडे सुद्धा नव्हती. वळकुंडी नव्हती. झोपली, झोप लागत नव्हती. 5व्या-6व्या मिनिटानंतर गुल. जसे आप्पांनी सांगितलं ना प्रियांका ताईंना की पांडुरंग येतो आपल्याला. 1-2 तासाची पण झोप आणि दुसऱ्या दिवशी आपण परत चालायला तयार होतो ना. वारीतले जे अनुभव आहेत ना, जे स्टेटस बघतात त्यांना कधीच येणार नाही. ते बोलतात ना, अरे आम्हाला यायचंय बोलतात, पण येण्याची इच्छा, प्रबळ इच्छा नाही, मला जायचंच आहे, मला पांडुरंगाचे ते चंद्रभागेमध्ये स्नान करायचंच आहे. जसं आता सिद्धेश्वर महाराजांनी चिंतनात सांगितलं की तुमचा दास व्हायचंय, मला चंद्रभागेमध्ये स्नानच करायचंय, माझी वारी चुकू नये. म्हणजे आता जे आपल्याकडे एकदम सिनियर एजेड आहेत, बायका आहेत, माणसं आहेत का, ते वय झालंय त्यांचं, घरी बसून आराम करू शकतात, घरी बसून ते पांडुरंगाचं नामस्मरण करू शकतात. मुलं त्यांना ओरडतात, सुना, मुलं, नातवंड, कशाला जीव चाललाय तुमचा, नाही जमत तरी, पण त्यांचा हट्ट असतो, नाही मला वारी चुकवायची नाही, मला जायचंय. आमच्या आईलाच किती बोलायचे, मामीचं वगैरे व्हायचंय, हा आता वर्षाबाई चाल बघ कशी वारीला, बरोबर.